नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सीटेट एक्झामिनेशनचं इम्पॉर्टंट बुक लिस्ट काय आपल्याकडे असायला हवी याविषयी डिटेलमध्ये या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. यावर्षी म्हणजे 2026चं जर आपण विचार केलेलं 26ची एक्झामिनेशन ही फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आणि या एक्झामिनेशनचं जे सिलॅबस आहे, या सिलॅबसविषयी आपण डिटेलमध्ये प्रिव्हियस सेशनमध्येच डिस्कशन केलेलं आहे. कारण जेव्हा कुठल्याही एक्झामिनेशनचं आपण प्रिपरेशन करीत असतो, तेव्हा त्या एक्झामिनेशनचं सिलॅबस आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कारण जर सिलॅबस असेल तर त्यानुसार आपण नियोजन करणार आणि नियोजन केल्यानुसारच आपण अभ्यास करणार. पण अभ्यास करण्यासाठी काही इम्पॉर्टंट बुक लिस्ट म्हणा, जी आपल्याकडे असायला हवी. फक्त बुक लिस्टच नाही, तर नोट्ससुद्धा आपल्याकडे असायला हवं मित्रांनो, जेणेकरून आपण कमी वेळेत जास्तीत जास्त इफेक्टिव्ह अभ्यास करू शकतो. कारण सीटेट एक्झामिनेशनमध्ये आपण बघतो, की एकच विषय नाही, तर यामध्ये आपल्याला CDPचा अभ्यास करावा लागतो. 2 लँग्वेजेस असतात. सोबतच आपलं जे पर्टिक्युलर जसं सायन्समधून तुम्ही जर केलेला आहात, तर तुम्हाला सायन्स संबंधित 60 मार्कांसाठी विचारलं जातं आणि जर तुमचं सोशल सायन्स आहे, तर त्या संबंधित 60 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न असतात. तर हे संपूर्ण आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर नक्कीच एक बुकमधून आपण संपूर्ण घटक कव्हर करणार नाही. तर त्यासाठी काही महत्त्वपूर्ण बिंदूंचा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरेल. सोबतच मित्रांनो, येणाऱ्या सीटेट एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी कंप्लीट कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. आता या कोर्सच्या माध्यमातून 100% आपलं सीटेट एक्झामिनेशन क्वालिफाय होणार आहे. यासाठी डेली बेसिसवर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीचे सेशन्स आपले सुरू आहे. जर तुमचं मॅथ विषय आहे, तर मॅथची सुद्धा पेपर 1साठी सेशन सुरू झालेली आहे. इंग्लिश SST सोबतच उर्दू आपलं आहे माध्यम, तर त्यासाठी देखील आपले सेशन्स अवेलेबल आहे. पेपर लँग्वेजेसमध्ये हिंदी आपण चूज केलेले आहे, तर त्याचं देखील सेशन्स अवेलेबल आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, EVS या सगळ्यांचे लाईव्ह क्लासेस मित्रांनो सुरू झालेली आहे. ठीक आहे. आणि सोबतच नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 15 डिसेंबरपासून. सो याला जॉइन करण्याची फीज आहे 999 मात्र ₹999 पेपर 1 कोणताही म्हणजे एक पेपर टार्गेट करीत आहात, तर एक पेपरची फीज आहे ₹999 आणि दोनही पेपर टार्गेट करीत आहात, तर फीज आहे ₹1499. यामध्ये डेली बेसिसवर लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून संपूर्ण जे सिलॅबस आहे तुमचं कव्हर होणार आहे. तुम्हाला नोट्ससुद्धा प्रोव्हाईड केले जातील, जेणेकरून वेगवेगळं रेफरन्स बुक तुम्हाला वापरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या प्रॅक्टिसकरिता टेस्ट देखील अवेलेबल आहे. PYQs देखील मित्रांनो तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो आजच आपण या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या क्लासला जॉइन करून घ्या. कारण 15 डिसेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. सर्वप्रथम अ, आपण CDPविषयी म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी कुठलं बुक आता जर इन केस तुम्ही TET एक्झामिनेशन दिलेली आहात आणि तुमच्याकडे डॉक्टर शशिकांत अण्णद्राते सरांचं बुक आहे, तर ते बुक देखील तुम्ही CTETसाठी वापरू शकता. किंबहुना अ, जसं हिंदी भाषा, इंग्रजीसाठी तुम्ही जे आहे अरिहंत पब्लिकेशनचं बुक वापरू शकता. मॅथमॅटिक्ससाठी सुद्धा त्यांचं पब्लिकेशनचं बुक आहे मित्रांनो. तर ते देखील तुम्ही काय करू शकता, अरिहंत पब्लिकेशन तुम्ही सर्च देखील केलं तरीही तुम्हाला जे आहे मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे हे पब्लिकेशनचं एक जे सॉल्ट पेपर असतं ते सुद्धा खूप चांगलं प्रकारचं आहे असं आपण म्हणू शकतो. किंबहुना ग्लोबल ऑनलाईनच्या नोट्स देखील अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला 15 डिसेंबरपासून बघा लक्षात घ्या, 15 डिसेंबरपासून आपण नवीन बॅच आपली सुरू करीत आहोत. तर या कंप्लीट बॅचमध्ये तुम्हाला असं विविध बुक्स वापरण्याची नक्कीच आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स तुम्हाला मिळेल, ज्यातून तुम्ही अभ्यास करू शकता आणि MCQ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट देखील प्रोव्हाईड केले जाईल. त्यामुळे आजच तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही याला जॉइन करू शकता. सेकंडली तुम्ही लक्षात घ्या, बालविकास आणि शिक्षाशास्त्रासाठी लुशंत किंवा अरिहंत किंवा विली पब्लिकेशनचं बुक वापरू शकता. अ, अ, शशिकांत अण्णद्राते सरांचं संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रांवर बुक आहे. आता इथे जे महत्त्वाचं असतं ना,
ते म्हणजे सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी आम्ही काय करायला हवं, ठीक आहे? म्हणजे सोशल सायन्सचा अभ्यास आम्ही कुठून करायचं, ठीक? तर यासाठी लक्षात घ्या 5वी ते 8वीच्या NCERTच्या बुक्स आहे. यातून तुम्ही इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि भूगोल याचा अभ्यास करा. कारण NCERT यातून अभ्यास करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं सांगू इच्छिते, की जितकं जास्त होतं तुम्ही PYQवर फोकस करा. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आणि सेकंडली MCQ प्रॅक्टिस तुम्ही करा. जसं CDPचं जर तुम्ही एक महत्त्वाचं टॉपिक आज अभ्यास केलं, समजा तुम्ही जीन पियाजे यांचं सिद्धांत जे आहे, म्हणजे संज्ञानात्मक विकासाचं जे थेअरी त्यांनी दिलेलं आहे, हा घटक जर आज तुम्ही पूर्णतः अभ्यास केलं, तर त्यावर काय करा, नोट्स काढून घ्या. नोट्स काढून घेतल्यानंतर MCQ प्रॅक्टिस त्यावर करा आणि काय-काय PYQs त्या भागावर विचारलेले आहे, ते देखील अभ्यास करा. हा बेस्ट वे आहे अभ्यास करण्यासाठी आणि अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी. सोबतच तुमच्या प्रिपरेशनला आणखीन समोर घेऊन जाण्यासाठी आपलं कंप्लीट कोर्स देखील आपण सुरू केलेला आहे आणि या कंप्लीट कोर्स जे आहे 15 डिसेंबरपासून आपली नवीन बॅच यासाठी सुरू होत आहे. ऑफिशियल नंबर्स इथे दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही या पर्टिक्युलर क्लासला जॉइन होऊ शकता, जेणेकरून कंप्लीट 2 महिन्यात तुमचं अभ्यास जे आहे ते होणार आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही 100% मित्रांनो क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे आजच तुम्ही ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि कोर्सला जॉइन करून घ्या. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.